चला तर मंडळी, आज होतं चंद्रग्रहण आणि संध्याकाळी 7 वाजता चंद्रग्रहण संपणार होतं. त्याच्यामुळे दिवसभर जे नियम पाळायचे ते सगळे नियम पाळले बरं का. आणि आता टायमिंग व्हायली संध्याकाळचे 7, जेव्हा सगळं चंद्रग्रहण जे आहे ना संपलं होतं. आणि मग काय, चंद्रग्रहण संपलं की झाली आपली ड्युटी सुरू. जसं की सकाळचं रुटीन जसं असतं ना तसंच आज संध्याकाळचं रुटीन होतं. तर पहिल्यांदा तर सगळे भांडे घासून घेतले, कारण की नाही दुपारी जेवलेले वगैरे भांडे तसे ठुले होते आणि काम तर रोजचंच असतं. तर चला आधी भांडे घासून घेतले आणि पुन्हा काय आकाश डॅडीला जायचं होतं आंघोळीला. त्याच्यासाठी इथं गंगाजल काढून घेतलं. जे आम्ही कुंभस्नान करायला गेलतो ना तेव्हा 2 जे आहेत ना 10 लिटरचे तेलाचे कॅन भरून आणलेले होते. त्यांना पाणी काढून दिलं ते तिकडं आंघोळीला गेले. तर म्हणलं आपण किचन साफ करून घ्यावं, कारण जेवढे नियम केले ना तेवढे आपल्यासाठीच चांगलं. आधी तर स्वच्छ किचन वाटा साफ करून घेतला, जसा की रोज सकाळी करते तसा. जसं सकाळचं आपलं रुटीन असतं ना तसं आज संध्याकाळी रुटीन सुरू झालं होतं. तर सगळा गॅस वट्टा वगैरे सगळं स्वच्छ साफ केलं आणि पुन्हा म्हणलं सगळ्या घराला जे ना फडे मारून घेतले. कारण नेम जे आहेत ना, जुनी जी पारंपरिक पद्धत आहे ना, जुन्या माणसांनीच आपल्याला सांगून गेलेले की ग्रहण झालं की काय करायचं आणि काय नाही. पण पाळणारी लोक जे आहेत ना अजूनही सगळे नियम पाळतात. आणि जेवढं मला कळते ना तेवढे नियम मी पण दिवसभरामध्ये पाळे आणि आता संध्याकाळी जेव्हा ग्रहण सुटलं ना तेव्हा पण पाळे. तर त्याला गॅस वट्टा वगैरे साफ करून घेतला, सगळे घरं पण चौकून झाडले. आणि आता जे ना अंगणामध्ये चौकट पाणी मारून घ्यायचं होतं मला. आणि तुम्हाला दाखवते की आत्ता जे आहे ना लास्टचं चंद्रग्रहण जे आहे ना मी पण पाहिलं. कारण चंद्रग्रहण सगळं संपलं होतं पण चंद्र अजूनही लाल दिसू लागला. आणि पुन्हा काय, मग अंगणामध्ये पण चौकड पाणी मारलं आणि गेट काढून बाहेर पण पाणी मारलं, कारण दार कोरडं ठेवायचं नसतं. त्याच्यामुळे सगळी स्वच्छता जी आहे ना ती संध्याकाळी 7च्या पुढी मी अशी म्हणजे कामाला जे सुरुवात केली. आणि बघू शकताय आपलं जांबाचं झाड आहे ना त्याच्यामध्ये चंद्र कसा असा पिकलेल्या आंब्यावानी दिसायला आहे. पण काय करणार हो, आडवं जे ना थोडंसं वायर येऊ लागलं. असू द्या, मी बघितलं, तुम्ही बघितलं की नाही चंद्रग्रहण मला नक्की सांगा बरं का. तर चला दारामध्ये चौकट असं पाणी मारून घेतलं, सगळं अंगण वगैरे पण स्वच्छ धुवून घेतलं मी इथं. आणि आता मला सगळ्या घरात पोचा लावायचा होता. त्याच्यामुळं मी जे आहे ना गंगाजल आणि मीठ पाण्यामध्ये टाकलं होतं. आणि जसं ना मी नित्यनेमाने टाकते. आणि पाण्यामध्ये मीठ टाकल्यानं नकारात्मक जी हवा राहते ना ती आपल्या घरामध्ये बिलकुल राहत नाही बरं का. त्याच्यामुळं कधीही घर पुसताना तुम्ही पण पोचा लावताना की नाही नक्की पाण्यामध्ये मीठ टाकत जा आणि ही टीप आहे ना रेग्युलर वापरीत जा. तर चला सगळ्या घराला पोचा लावताना आमचं पिल्लू बघा फ्रीजवरून कसं माझ्याकडे बघतं ते. आणि त्याची जी प्लेट असते की नाही ती खाली ठेवलेली असते, कारण घरामध्ये की नाही सगळेजण किचनमध्ये गेले की थोडं थोडं त्याला खायला त्याच्यामध्ये टाकीत असतात. आणि त्याची आवडती जागा म्हणजे फ्रीजवरचीच आहे. तर चला सगळ्या घरला पण मी इथं पोचा लावून घेतला, भांडे वगैरे झालं आणि बघा घर कसं आरशावानी स्वच्छ झालं. तर अशी जी आहे की नाही सगळी जे नियमानं सफाई मी करून घेतली. आणि आता झाली इथं माझी आंघोळ. आणि आता मला करून घ्यायची पूजा, कारण की नाही जेव्हा वेद सुरू झालते ना, जेव्हा सुतक पडतं, जेव्हा आपलं की नाही चंद्रग्रहण सुरू होतं तेव्हा देवाला पण सुतक पडतं. त्याच्यामुळं देव जे आहेत ना उठल्या 6 वाजता मी जे आहेत ना सगळे देवघर जे ना झाकून ठेवलं होतं.
आणि मग सगळे घरातलं जे काम झालं, आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि देवाची संध्याकाळी पूजा करून घेतली. तर मला इथं 8 ते 8:30 झाले होते. चला, सगळे कामं तर पार पडले होते, पण लास्टचं एक काम अजूनही बाकी होतं. जसं की नाही, घरामध्ये सगळीकडं गोमूत्र शिपायचं. गंगाजल आणि गोमूत्र हे जे आहे ना, सगळ्या घरातली ना नकारात्मक ताकद जे ना बिलकुल येऊ देत नाही. तर असं घर जे ना स्वच्छ आणि पवित्र मी करून घेतलं बरं का. आणि सगळ्या घरामध्ये गोमूत्र मारलं. आता राहिली होती आपल्या आलू आणि टफीची आंघोळ. पण त्यांना आता रात्राचं आंघोळ कुठं घालू? पण त्यांना पवित्र तर हे केलंच पाहिजे ना. त्यांच्यावर पण सूर्याची छाया जी आहे ती पडलीच आहे. तर चला, आपण जसं आंघोळ वगैरे स्वच्छ होऊन घेतलं ना, तसं जे ना आलू टफीवर गंगाजल आणि गोमूत्र हे मी त्यांच्यावर पण शिपडलं. कारण माझ्या घरचे सदस्य ते दोघं पण, आणि तसंच आमचं मधलं पिल्लू पण. तर असं तिघांना पण आंघोळ केल्याने थोडं थोडं गंगाजल त्यांच्या अंगावर टाकलं. आणि सगळं जे आहे ना घराचं रुटीन माझं पार पडलं आहे. तर चला, अजून तर माझा स्वयंपाक वगैरे सगळं राहिलं होतं बरं का. पण म्हणलं थोडंसं निवांत होऊन घ्यावं. कारण 7 वाजल्यापासून इतकी गडबड होती ना, आणि करून करून मी थकून गेले होते. आता म्हणलं ग्लासभर पाणी पिऊन 5 मिनटं आराम करावं. कारण अजून स्वयंपाक पण बाकी होता. आणि आज होता माझा बड्डे, त्याच्यामुळं आकाश गेला होता केक आणण्यासाठी. पण मला केक खायला पण आवडत नाही आणि कापायलाही आवडत नाही हो. पण काय करणार, लेकरांचं जे आहे ना मन ठेवण्यासाठी सगळं करावं लागते. जे आपल्याला आवडलं ते पण करावं लागते, नाही आवडलं तरी त्यांच्यासाठी जे ना आपल्याला करावं लागते. तर ते म्हणला केक आणतो, तर मग आण म्हणलं त्याला केक. आणि थोडंसं सेलिब्रेट आम्ही करून घेतलं. आणि खरं लेकरं जे हे लहान लहान जे छोट्या मोठे जे की नाही आपल्याला सुख भेटत असते की नाही, खरं त्या गोष्टीमध्ये सुख असते बरं का. जास्त पैसा खर्चिल्यानं ना सुख भेटत नसते. आणि जे आपले लेकरं आपला नवरा आपल्यासाठी करतात ना, त्याच्यामध्येच मला तर खरं सुख वाटते. आणि मला जास्त पैसा खर्च केला ना, ह्याच्यामध्ये मला सुख कधीही वाटत नाही. आणि आज होतं चंद्रग्रहण, त्याच्यामुळं कुठं जायचं नाही याचा तर प्रश्नच नव्हता. त्याच्यामुळं छोटंसं सेलिब्रेट आम्ही आमच्या फॅमिलीनं घरीच केलं आणि खूप चांगलं वाटलं. आणि ही बघा आपली लाडकी मैना कशी झाडावर बसली. मोठे मोठे सीताफळाचे झाडं तर सोडून द्या, घरातले झाडं ह्यांना पुरण झालेत. तर कसा वाटलं